नमस्कार, मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आज इंडी गठबंधनची मोठी सभा आहे रामलीला मैदानावरती आणि निश्चित देशभरातले अनेक प्रमुख विरोधी पक्ष यात सहभागी होत आहेत. मोठमोठे नेते इथे येणार आहेत, त्याच्यामुळे मोठी गर्दी जमणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की अशा अनेक सभा इंडी गठबंधननी ठिकठिकाणी घेतलेल्या आहे, पण एकत्रितपणे त्याचा किती उपयोग होईल हे बघावं लागेल. असो, आजची जी सभा आहे ती प्रामुख्याने केजरीवाल यांना अटक केल्यानंतर होणारी सभा आहे आणि ही सभा जी आहे, केजरीवालांना जी अटक झालेली आहे त्याचा निषेध करण्याकरता ही सभा बोलवण्यात आलेली आहे. आणि साहजिक आहे की केजरीवाल हे आणि त्यांचा पक्ष हे प्रमुख घटक आहेत इंडी अलायन्स जे आहे त्याचे, आणि शिवाय सभा दिल्लीमध्ये होत आहे म्हणजे तो विषय ऐरणीवरती आहेच. आता प्रश्न असा आहे की मित्रांनो, ही सभा घेऊन या सगळ्या आरोपातनं केजरीवाल यांची सुटका होणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे, सध्या तरी नाही असं आहे. याचं कारण असं आहे, 2-3 कारणं आहेत. एक तर ही जी केस आहे दारू घोटाळ्याची ती संपली की जल बोर्ड घोटाळा आहे, त्याच्यानंतर आणखी काय आहे, असे एकामागून एक ज्या एजन्सीज आहेत गव्हर्नमेंटच्या त्या केजरीवाल यांच्या मागावर आहेत आणि एकाकडनं ताबा निघाला की तो दुसरी एजन्सी त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे त्यांची सुटका आता तरी थोडीशी दुरापास्त वाटते. असो, प्रश्नाच्या व्हिडिओचा असा आहे मित्रांनो की या केजरीवाल यांची अडचण अजून वाढावी किंवा ज्या अडचणी आहे त्याच्यामध्ये भर पडावी अशी एक घटना घडलेली आहे. आणि ती घटना अशी आहे की आश्चर्यकारकरित्या जर्मनी आणि त्याच्यानंतर अमेरिका यांनी असं घोषित केलेलं आहे, त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी, की केजरीवाल यांच्या संदर्भामध्ये त्यांना जी काय अटक होईल त्या बाबतीमध्ये सगळ्या कायदेशीर बाबी समाधानकारकरित्या पूर्ण करण्यात याव्या. खरं तर केजरीवालांना अटक हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. उद्या अमेरिकेमध्ये किंवा जर्मनीमध्ये जर असं काही प्रकरण आलं आणि भारताने त्याच्यावरती जर म्हटलं की ह्या संदर्भामध्ये जे काही कारवाई होईल ती कायद्याला धरून करावी, तर ह्या देशानं कसं वाटेल? तेच आज भारताला वाटतंय. आणि अर्थात मोदींचं जे सरकार आहे ते स्थिर सरकार आहे, त्याच्यामुळे ह्यांचे दोन्ही सरकारांचे कान त्यांनी बरोबर उपटलेले आहेत. पण मुद्दा मित्रांनो वेगळा आहे इथे. मला असं वाटतं की मुळामध्ये केजरीवाल हे अटकेत आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांना मेगासेसे अवॉर्ड मिळालेलं 2006 साली. तेव्हापासून त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते जे देश आहेत जे छुपे दुश्मन आहेत भारताचे आणि ज्यांना काही ना काही कारवाया करून भारताला खिळखिळा करायचा आहेत, अशा एजन्सीज किंवा अशा काही ज्या संस्था आहेत जगभरामध्ये, फोर्ड फाउंडेशन म्हणा किंवा इतर काही ज्यांचं नावं घेतली जातात, त्या संघटना ज्या आहेत त्यांना केजरीवाल यांच्याविषयी प्रेम आहे. कारण त्यांना असं वाटतं की हा माणूस आपल्या कामाचा आहे, हा माणूस आपल्याला मदत करू शकतो आणि भारत जे स्वप्न बघत आहे मोदींच्या नेतृत्वाखाली की तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचं वगैरे, ते भंग करण्याचे प्रयत्न हे आता अनेक वर्षापासून चालू आहे. त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे जे शेतकरी आंदोलन झालेलं मागच्या वेळी, आणि त्यावेळी काय घडलं आहे आपण पाहिलं असेल, आणि त्याच्यामध्ये केजरीवाल यांचा प्रमुख सहभाग होता. त्याच्यामुळे केजरीवाल जे आहेत ते या मोठमोठ्या ज्या फंडिंग एजन्सीज आहेत किंवा जे छुपे दुश्मन आहेत भारताचे त्यांचे लाडके आहेत असं म्हटलं जातं. अर्थात या संदर्भामध्ये कोणी उघडपणे बोलत नाही, पण केजरीवाल हे परदेशी शक्तींचे हस्तक आहेत असा काहीसा आरोप त्यांच्यावरती होतो आहे. आणि आश्चर्य म्हणजे उघडपणे जेव्हा जर्मनी किंवा अमेरिका त्यांची बाजू घेते तेव्हा हे जे लोकांना वाटतं की ते हस्तक आहेत परकीय शक्तींचे, त्याला पाठबळ मिळतं. हे अमेरिका आणि जर्मनीला कसं कळत नाही किंवा केजरीवालांना कसं कळत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. अर्थात तुम्ही पाहिलं असेल की आम आदमी पार्टीकडून जर्मनी किंवा अमेरिकेकडनं जे विचारणा झाली त्या संदर्भामध्ये काहीही स्टेटमेंट अजून तरी आलेलं नाही आहे. कारण हा धोका त्यांनाही कदाचित जाणवला असेल
की असे प्रयत्न होऊ शकतात की किंवा असा समज पसरू शकतो की केजरीवाल हे परकीय शक्तींचे हस्तक आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की अमेरिका आणि जर्मनीने थोडीशी घाई केलेली आहे, कारण हा जो सगळा प्रकार आहे हा भारताचा अंतर्गत मामला आहे आणि कुठल्याही देशाच्या अंतर्गत मामल्यामध्ये किंवा जे काही प्रकरण असतात त्याच्यामध्ये दुसऱ्या देशांनी नाक खुपसू नये असा एक आंतरराष्ट्रीय संकेत आहे. त्याचा भंग हे दोन देश जर्मनी आणि अमेरिका यांनी केलेला आहे आणि अर्थात त्याच्यामुळे केजरीवाल यांना मदत होण्याऐवजी त्यांच्या अडचणी अजून वाढणार आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये असं म्हणतात की केजरीवाल यांच्या मागे ईडी, CBI आणि त्याच्यानंतर NIA म्हणजे जेव्हा तुमच्या मागे NIA लावली जाते तेव्हा काही ठोस पुरावे तुमच्या संदर्भात असतात की जे दाखवतात किंवा दर्शवतात की तुम्ही त्या देशाच्या किंवा आपल्या देशाच्या विरुद्ध काही कारस्थानं करतात का. अशावेळी NIA कडे जो तपास आहे तो सोपवला जातो आणि केजरीवाल यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, कन्फर्म नाही आहे पण असं म्हटलं जातं की त्यांच्या मागे किंवा NIA त्यांच्या संदर्भामध्ये काही चौकशी करू शकतो आणि तशी जर चौकशी करण्यात आली आणि जर काही गोष्टी बाहेर आल्या, कारण आता तुम्हाला माहिती आहे की आपचे राघव चड्डा जे मुख्य किंवा प्रमुख असे नेते आहेत आपचे किंवा स्वाती मालीवाल, हे दोन्ही महत्त्वाचे नेते देशाबाहेर आहेत आणि त्यांच्याकडनं काही स्टेटमेंट येत नाही आहे. त्याच्यामुळे राघव चड्डा तर अनेक आक्षेपार्ह लोकांना भेटत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यामध्ये मित्रांनो की गठबंधननी आज सभा घेऊन कितीही केजरीवाल यांची बाजू घेतली तरी बऱ्याचशा गोष्टी ह्या केजरीवाल यांच्या विरोधात जात आहेत आणि अशावेळी गठबंधननी घेतलेली आजची जी काय प्रचंड सभा होणार आहे त्याचा फायदा त्यांना कितपत मिळेल या बाबतीमध्ये शंका घ्यायला जागा आहे. असो, प्रकरणं एका मागोमागे एक बाहेर येत आहेत केजरीवाल यांची आणि आता तरी त्यांची त्या अडचणीतनं सुटका होईल लवकर असं दिसत नाही. पुढे काय होते ते बोलूच आपण याच्यावर. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा विषय जर तुम्हाला आवडला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.